आज सुवार्थेंत जेजूची वपार शिदा काळजाक रिगता. जेजू आईचे सुवार्थेंत दोळ्यांत आणि दिश्टींतच बुडला. म्हणजे कुडीच्या दोळ्याची सर देऊन आंतरिक व भितरले दिश्टी आणि दोळ्यांविषयी उलोवंक लागला. जेजू प्रकार आपणा भितर पहिले पळय नासली, आपल्या भावा बहिणींक सारखे रितीन देखूंक सकनांत. सुवार्थेंतले जेजूचे शिकवण्याप्रमाणे आपणाच्यो चुकी पळोवची ती भितरली दिश्ट नासलेली पेल्याच्यो चुकी सोदूंक आणि तिदवूंक अर्ह नाही जातात. स्वा अस्कत कायने नासलेली, स्वा समजणी नासलेली, स्वविश्लेषण आणि वरवणी करी नासलेली, अन्यकल्याची असली वरवणी करताना चुकोन पडची साध्यताय जेजू सांगून दिता. हांगासर हे स्पष्ट जाता की आमकां हर एकल्याक आमचे उणेपण गमताना आमकां कितली काकुळत जाय, कितलो मोग जाय, कितले हेरांनी आमकां समजून घेवंक जाय, हेरांनी आमचे उद्देशी कितले हुस्क्या बरीत आणि बिरमतीची जावंक जाय तेय गमता न्हय. आमचेंच उणेपण वळखप हेरांतय काकुळती बरीत मनोभावाक कारण जाता न्हय. हेरांतय आसच्यो चुकी आपणातय आसच्यो सोदून काडूंक सलवल्ल्यांक जेजून कपटी म्हणून वलायला. हेरांच्यो चुकी तिदवूंच्या वक्ता जेजू मेस्त्रीची देख आणि मनोभावूच आपणावचे पडतात. जेजून चुकी केल्ल्यांतय दाखयलोलो मनोभाव, ताच्या पाटलाव्यांक देख आणि एक चॅलेंज.